नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मैद्याचा जराही वापर न करता आंबा आणि रव्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी समर स्पेशल मँगो सुजी केक म्हणजेच आंबा रवा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याचा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सर जारमध्ये आपल्याला हा 1/2 कप रवा घ्यायचा आहे. हा नॉर्मल आपला जो जाडा रवा असतो तोच रवा आहे. आता यामध्ये ही 1/2 कप साखर घालायची आहे. सर्व प्रमाण आपल्याला मेजरिंग कपने मोजूनच घ्यायचं आहे. आता रवा आणि साखर मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण मी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1/2 कप दूध घालायचं आहे. 1 कप आंब्याचे तुकडे घालायचे आहेत. 1/3 कप तेल घालायचं आहे. 1 टेबलस्पून व्हिनेगर घालायचं आहे. आणि आता मिक्सर मध्ये याची छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व मिश्रण मी छान असं स्मूथ ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता मी हे एका बाउल मध्ये काढून घेते. हे पहा, मिश्रण मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1/2 कप साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड केक हवा असेल तर आणखी 1 किंवा 2 टेबलस्पून साखर तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये मी व्हिनेगरचा वापर केलेला आहे. त्याने केक फुलायला छान मदत होते. आता 1 तास हे मिश्रण आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. त्याने काय होतं, आपला जो रवा आहे तो छान फुलला जातो. 1 तास झालेला आहे आणि रवा देखील छान फुललेला आहे. आता यामध्ये थोडेसे टुटी फ्रुटी घालायचे आहेत. हे टुटी फ्रुटीला मी मैदा थोडासा डस्ट करून घेतलेला आहे, जेणेकरून काय होतं, हे टुटी फ्रुटी केकच्या तळाला जाऊन नाही बसत. आता हे थोडेसे मी केक मध्ये घालते. त्याचबरोबर थोडेसे कापलेले बदाम आणि पिस्ता यामध्ये घालते. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर या मिश्रणात व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून अगदी थोडंसं यावर दूध घालायचंय आणि हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय. जास्त आपल्याला मिश्रण हलवायचं नाही आहे. असं हे कट आणि फोल्ड मेथडने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. केकचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी ही अशी असायला पाहिजे. याला जास्त पातळ करायचं नाहीये आणि जास्त घट्टही नाही करायचंय. हे आता हे केकचं बॅटर ह्या बेकिंग टीन मध्ये काढायचं आहे. मी इथे बेकिंग पेपर व्यवस्थित ह्याला लावून घेतलेला आहे. सर्व बॅटर ह्या टीन मध्ये मी काढून घेते. हे पहा, बॅटर काढल्यावर हा टीन थोडासा असा टॅप करायचा आहे. आता एका कुकर मध्ये मी खाली तळाला मीठ पसरून त्यावर एक स्टँड ठेवलेला आहे आणि हा कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे. यामध्ये आता केकचं टीन आपल्याला ठेवायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे केकचं टीन ह्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. झाकणाला जर इथे होल असेल तर त्याच्यामध्ये अशी ॲल्युमिनियम फॉईल आपल्याला भरून ठेवायची आहे, जेणेकरून इथून हवा बाहेर जाणार नाही. कुकरला आपण त्याची रिंग काढून त्याचं झाकण देखील लावू शकतो, पण बऱ्याच वेळा काय होतं, कुकरचा वॉल खराब होतो. त्याच्यामुळे मी हे काचेचं झाकण ठेवले. आता 5 मिनिटं फास्ट गॅसवर आणि 35 मिनिटं अगदी लो गॅसवर आपल्याला हा केक कुकरमध्ये बेक करून घ्यायचा आहे. 20 मिनिटं झाली की झाकण बाजूला करायचं. मी आता केकवर डेकोरेशनसाठी हे टुटी फ्रुटी घालायचं आणि थोडे ड्रायफ्रुट्स घालायचे. डेकोरेशनसाठी घातलेले टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट हे मी नंतर घातलेत, कारण जर अगोदर घातले असते तर त्याच्या वजनाने ते केकच्या आतमध्ये ॲब्झॉर्ब झाले असते. म्हणून ते 20 मिनिटांनी त्याच्यावर स्प्रिंकल करायचे आहेत. 45 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी सुरी यामध्ये घालून बघते. हे पहा, सुरी अगदी व्यवस्थित निघालेली आहे, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. आता मी केक बाहेर काढून तो व्यवस्थित थंड करून घेते. मँगो सुजी केक मी असा हा व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. हे पहा, आपण आता हा केक असा कट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे, किती स्पॉन्जी झालेला आहे. पहा किती छान टेक्स्चर आलेलं आहे केकला आणि किती सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा किती मस्त असा सॉफ्ट लुसलुशीत झालेला आहे. तर या आंब्याच्या सीझनमध्ये
आंब्याचा वापर करून एकदा तरी हा मँगो सुजी केक घरी नक्की बनवा आणि मला कमेंट्सद्वारे सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.